हाय, माझा आधी सर्वांना नमस्कार. अ, मी जवळजवळ 2 महिने झाले माझी यूट्यूबवर गाणी अपलोड केलेली आहे आणि तुम्ही ती ऐकलेली पण आहेत गाणी आणि तुम्ही मला सहकार्य केलेलं आहे. तर मला आज माझं स्वतःचं मला इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे की तर प्रथम माझं नाव मिसेस स्मिता विजय शिंदे आणि माझं एज 67 इयर्स आहे सध्या. आणि आता कसं माझ्या मुलांची लग्न वगैरे झाली, सगळी आपापल्या ह्याच्यात आहेत. तर आता आपण काय करावं? म्हणजे माझा वेळ खूप फ्री होत होता आणि मग म्हटलं मी काय करावं म्हणून मी विचार करत होते. आणि मला दुसरं म्हणजे मला गाणी गायला खूप आवडतात. लहानपणी पण मी खूप गाणी गायची. म्हणजे अशी शाळेत वगैरे सुद्धा मला म्हणजे टीचर्स वगैरे कुठल्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायच्या. पण त्यावेळेला कसं मला ते काही जमलं नाही. ॲक्चुअली तेव्हा करायला हवं होतं गाण्यामध्ये जरा इंटरेस्ट घेऊन काय, पण त्यावेळेला मला जमलं नाही. नंतर पुढे सुद्धा माझं लग्न झालं. त्यावेळेला पण मला मग नंतर लग्न झालं, मुलं झाली आणि त्या कामामध्ये मी पूर्णपणे बिझी झाले. आणि आता सर्टन एजनंतर कसं म्हणजे आता मी फ्री झाले. आता म्हणजे मला आता काय करू असा माझा विचार होता. तर मी घरी कशी गाणी गुणगुणत बसायची असं. कुठलंही गाणं मला आवडलं की ते मी म्हणायची आणि ऐकायची म्हणायची. पण मग नंतर मला असं झालं की आपण गाणी ऐकतो म्हणतो ती आपण कोणाला ऐकवणार गाणी? आपण म्हणजे स्वतःच ऐकतोय, स्वतःच हे करतोय. आपण कोणाला तरी ऐकवायला पाहिजे. आणि तसं काय आवाज आहे नाही, पण मला स्वतःला माझा स्वतःचा मी आनंद घेत होते. मग म्हटलं की आपण मनात विचार आला की आपण ही गाणी यूट्यूबवर जर अपलोड केली, तर नक्की त्याचा म्हणजे म्हणजे लोकं ऐकतील ती गाणी आपली. म्हणजे मी काय म्हणते ते आणि मी हळूहळू जर रोज मी हे जर असं सुरुवात केली, तर त्याच्यात मला इम्प्रूव्हमेंट पण होईल. गाण्यामध्ये पण माझं इम्प्रूव्हमेंट होईल. कारण मला आता सध्या तरी क्लासला वगैरे जायचं नाही. कारण आता ह्या एजमध्ये कुठे क्लासला जायचं आणि आता आपल्याला कुठे आपलं प्रोफेशन कुठे की गाण्याचं प्रोफेशन आहे. आपण फक्त मला स्वतःला आनंद घ्यायचा आहे. तर मग म्हटलं आता काय करायचं? म्हणून मग मी एकदा विचार केला आणि ती गाणी अपलोड करायला सुरुवात केली. जवळजवळ आता 2 महिने झाले अपलोड करून गाणी. आणि आता त्याच्यात मला इम्प्रूव्हमेंट पण करायची आहे त्या गाण्यामध्ये, की हळूहळू मला पण हिंदीचं कसं होतं प्रोनाऊन्सिएशन जरा थोडं वेगळं पडतं. तर त्याच्यात पण मला प्रॅक्टिस करायची आहे. जवळ 1-1.5 वर्ष जाईल त्यामध्ये सगळं करेपर्यंत. पण म्हणून मला दुसरं पण तुम्हाला सांगायचं आहे, की हा उद्देश माझा दुसराही आहे. ह्या गाणी अपलोड करण्याच्या मागे माझा दुसरा उद्देश आहे, की म्हणजे माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत, की त्यांनाही म्हणजे 60+ ज्या आहेत त्या 60+चं मी सांगते. 60+ की आता त्या प्रत्येकाला वाटतं, की आपण काहीतरी करावं, गाणं गावं, हे करावं आणि पण नाही हे करत. कशाला ह्याच्यात इंटरेस्ट द्यायचा, की काय गाणं कोण ऐकणार आहे? आपला काय आवाज आहे का? काय आहे का? पण जर आपण ठरवलं ना, तर आपण काहीच करू शकत नाही. मग त्यापेक्षा आपल्याला स्वतःला जो आनंद मिळतो, तो का आपण गाऊ नये? आणि जर ते दुसऱ्याला जर ऐकू म्हणजे आपण असं जर अपलोड केली गाणी आणि दुसऱ्यांनी ऐकली, त्याच्यात आपल्याला काय कॉमेंट्स पण येतील, कोण सांगतील, कोणाला आवडलं तर ऐकतील, कोणाला नाही ऐकलं तर पण निदान आपला आवाज तरी दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळे ऐकू शकतील आणि आपल्याला पण ते ऐकायला मिळेल ना, दुसरं कोण कसं गातं, काय गातं. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट आणि दुसरं म्हणजे काही आपला छंद आहे तो जोपासला पाहिजे प्रत्येकाने. कारण ह्या वयामध्ये आपण स्वतःला ना बिझी ठेवायला पाहिजे. म्हणजे कुठलातरी छंदामुळे म्हणजे कुठलाही छंद असू दे तो तुम्ही जोपासा. म्हणजे संगीत हे माध्यम असं आहे, की त्यामध्ये जर तुम्ही गुंतलात तर तुम्हाला ना इतकं बरं वाटतं ना, इतकं की तुम्ही ना गाणं गाताना एकदम गुंग होऊन म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलं मानसिक असं म्हणजे कुठलाच विचार येत नाही डोकामध्ये आणि स्वतःच्यामध्ये बिझी राहता आणि त्याच्यामुळे स्वतः पण खुश राहतो. तर शक्यतो ना म्हणजे गाणं हे माध्यम सगळ्यांनी निवडावं आणि सगळ्यात हे चांगलं माध्यम आहे आणि हे काय आपलं म्हणजे प्रोफेशन आहे, आपण स्वतःसाठी गायचं आहे. तर प्रत्येक स्त्रीने म्हणजे मी आता हे गाणी टाकते तसं प्रत्येकीने करावं. आपली गाणी म्हणावी, आपण स्वतः ऐकावी आणि ती अपलोड करावी आणि ती सगळ्यांना ऐकायला मिळावी. म्हणजे आम्हीही ऐकू शकतो प्रत्येकाचं गाणं. त्या दुसऱ्यामुळे आपण पण इन्स्पायर होतो. जसं आता मी दुसऱ्यांमुळे झाले, तसं
आणखी लोकं गातील त्याच्यामुळे मी आणखी इन्स्पायर होईल की मला ह्याच्यात किती बदल करायचा आहे, मला ह्याच्यात म्हणजे आपण घर बसून आपण सगळं करू शकतो. आणि आता दुसरं म्हणजे अनेक ॲप पण निघालेत यूट्यूबवर. मग त्या माध्यमातून आपण स्वतःचं काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकतो की बाबा आपल्याला सूर माहिती नाही आहेत, ताल माहिती नाही आहेत, काय आहे सारेगम वगैरे ते सगळं ते आपण त्याच्यातूनही शिकू शकतो आणि थोडं आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. हाच माझा त्याच्याबद्दल म्हणजे उद्देश आहे की ही गाणी अपलोड करण्यामध्ये की प्रत्येकाने हे करावं सगळ्यांनी. म्हणजे माझ्यासारखंच सगळ्या म्हणजे हे जे मी केलं तसं नाही, पण प्रत्येकाने करावं. आणि म्हणून हे माझं मी मनोगत तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इंट्रोडक्शनमध्ये माझं हे पहिलं मी तुम्हाला सांगितलं की का केलं, कशासाठी केलं आणि प्रत्येकाने सुरुवात करावी आणि आपली इम्प्रूव्हमेंट करावी. हाच माझा त्याच्याबद्दल उद्देश आहे. आणि माझं हे पहिलं मनोगत असंच मी परत तुमच्या भेटीला येणार आहे आणि दुसऱ्या विषयावर मी बोलेन. पण मला खूप बोलावं असं वाटतं सगळ्यांबरोबर. आणि आता कसं आपण कोणाच्या घरी जात नाही, काही नाही, तर हे एक असं माध्यम आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांबरोबर बोलू शकतो की आपल्याला जे मनात जे आहे ते आपण सांगू शकतो. आणि ते म्हणजे चांगलं ते घ्यायचं, वाईट ते सोडून द्यायचं. त्याच्यामुळे जे आपल्या मनात चांगले विचार असतील ते आपण दुसऱ्यांपर्यंत पोचवायला काय हरकत आहे. तर मी अशीच परत तुमच्या भेटीला येत राहीन. ओके, चला, थँक्यू.